पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सैनिक टाकडीत एमआयडीसी झालीच पाहिजे, सर्वपक्षीय पदाधिकारी माजी सैनिक ग्रामस्थांचा यलगार। सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या समर्थनार्थ माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक, ग्रामस्थांनी एकत्र येत सैनिक टाकळीत एमआयडीसी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली। स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योगाच्या माध्यमातून कामाच्या संधी मिळणार आहे। आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून एमआयडीसीला मंजुरी मिळाली असून सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व अन्य विकास कामासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी एमआयडीसीमुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने विरोधासाठी विरोध न करता गावाच्या हिताचा विचार करण्याचे आवाहन केले। माजी सैनिक विजय पाटील आणि शिक्षक यांनी दक्षिण शिरोळ भाग मोठ्या उद्योगापासून वंचित असून एमआयडीसीमुळे युवकांना दूरवर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले। माजी सैनिक कोंडाजी पवार यांनी कागल, गोकुळ, शिरगाव प्रमाणे सैनिक टाकळीचाही एमआयडीसीमुळे विकास होईल असा विश्वास व्यक्त केला। माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील यांनी गारमेंट क्लस्टर सारखे उद्योग असल्याने प्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे सांगत एमआयडीसी गावाच्या विकासासाठी गरजेची असल्याचे स्पष्ट केले। यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर उमेश पाटील, अविनाश मगदुम, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, बिलेंद पाटील, अभिजित पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, माजी सैनिक अमर पाटील, शंकर पाटील, सचिन पाटील, संभाजी पाटील, संजय राजाराम पाटील, सुधाकर इंगळे, निखिल पाटील, अरुण पाटील, विजय सावंत, संदीप पवार, सागर विरनगे, दत्ता जगदाळे, सुनील पाटील, अजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी उपसभापती, माजी उपसरपंच सैनिक टाकळी। सैनिक टाकळीमध्ये एमआयडीसी होणं ही काळाची गरज आहे, कारण 300 ते 400 युवा तरुण आज बेरोजगारी म्हणून या ठिकाणी फिरत आहेत। त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा म्हणजे लग्नाचा प्रश्न आहे। मग हे विरोधकांना दिसत नाही का की आपल्या मुलांना रोजगार आपण देऊया, कामाला त्यांच्या हाताला काम देऊया, हे त्यांना समजत नाही का, हा प्रश्न आहे। त्यामुळं ही एमआयडीसी जी होणार आहे ती प्रदूषणमुक्त एमआयडीसी होणार आहे। महिलांच्यासाठी ती गारमेंट पार्क या योजनेतनं ती एमआयडीसी या ठिकाणी येत आहे। आणि जमीन जाते असं जे काही आरोप आहे तो जमीन जाण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रश्न नाही, कारण जी एमआयडीसीला जेवढी जागा लागणार आहे तेवढी एमआयडीसीला जागा घेऊन जी उर्वरित जागा आम्हाला राहणार आहे त्या ठिकाणी क्रीडांगण होणार आहे युवकांच्यासाठी, त्याचबरोबर मुलांच्यासाठी चेंजिंग रूम होणार आहे, त्याचबरोबर अभ्यासिका केंद्र त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे। आणि जे काही उर्वरित परत जागा राहील त्या ठिकाणी नागरिकांना भूखंड वाटपाचा सुद्धा जो काही प्रश्न असेल गावच्या वतीनं ते सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाईल। आणि निश्चितपणानं रोजगाराचं उत्पन्न या ठिकाणी वाढेल। ज्यावेळी एमआयडीसी येईल त्यावेळी गावचं उत्पन्नसुद्धा वाढेल, दरडोई उत्पन्न ह्या गावचं वाढणं ही काळाची गरज आहे। नुसतं आमच्या घरपट्टी पानपट्टीवर आमचा हे उद्योग चालणार नाही, ग्रामपंचायतीचा विकास होणार नाही आणि त्यामुळं मोठा उद्योग येणं ही गरज आहे। आणि त्यामुळं एमआयडीसी आली तर आमच्या ग्रामपंचायतीला 50% एमआयडीसीतला महसूल म्हणजे कर आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून माझ्या गावचा सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्यात येईल। त्याचबरोबर महिलांना रोजगार मिळेल, तरुणांना मिळेल, बाकीच्यांना माजी सैनिकांचा जो विषय आहे त्या माजी सैनिकांना सुद्धा त्या ठिकाणी 30% जागा ह्या प्लॉटमध्ये आरक्षित ठेवलेल्या आहेत। आणि त्यामुळं ते सुद्धा उद्योजक माजी सैनिक देश सेवा करून येणाऱ्यांना उद्योजक बनवण्याचं सुद्धा काम त्या एमआयडीसीच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यामुळं एमआयडीसी होणं हे गरजेचं आहे।